Chemistry Standard 12. We are discussing 7th number chapter, Elements of Groups, 16, 17 and 18, part 13. Today we are going to discuss preparation, properties and uses of sulfuric acid. त्याच्यातलं आपण पहिल्यांदा बघणार आहोत प्रिपरेशन. नेहमी ज्यावेळेस आपण पिरियडिक टेबलमधला एखादा ग्रुप शिकत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जे एलिमेंट असतात त्याचे ते कंपाऊंड शिकायचे असतात आणि त्या कंपाऊंडचं आपल्याला काय काय शिकावं लागतं. प्रिपरेशन, त्याच्या प्रॉपर्टीज म्हणजेच फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज आणि त्या कंपाऊंडची युजेस. उदाहरणार्थ आपण ऑक्सिजन फॅमिली शिकत आहोत. त्या ऑक्सिजन फॅमिलीमधला दुसरा मेंबर आहे सल्फर. त्या सल्फरचा पहिला कंपाऊंड शिकलो आपण SO2, सल्फर डायऑक्साईड. आता आपण सल्फरचा दुसरा कंपाऊंड शिकत आहोत तो म्हणजे H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड. म्हणजेच आपल्याला सल्फरचे कंपाऊंड शिकायचे असताना आपण पहिला कंपाऊंड शिकलो सल्फर डायऑक्साईड SO2. आता दुसरा शिकायचा तो म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. मग कुठल्याही कंपाऊंडचं शिकत असताना त्याचं आपल्याला शिकावं लागतं प्रिपरेशन, दुसरं प्रॉपर्टीज. मग प्रॉपर्टीजमध्ये दोन्ही प्रकारच्या प्रॉपर्टीज येतात, फिजिकल आणि केमिकल. आणि सर्वात शेवटी शिकायचं असतं त्याचं युजेस. तर बघूया सल्फ्युरिक ॲसिड कसं प्रिपेअर करतात. सल्फ्युरिक ॲसिड तयार करण्याची सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे ती म्हणजे कॉन्टॅक्ट प्रोसेस. सल्फ्युरिक ॲसिड इज मॅन्युफॅक्चर्ड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस विच इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग 3 स्टेप्स. सल्फ्युरिक ॲसिड तयार करताना कॉन्टॅक्ट प्रोसेस वापरतात ज्याच्यात 3 स्टेप्स असतात. कोणकोणत्या 3 स्टेप असतात तर त्यासाठी पहिल्यांदा सल्फर घेतात किंवा एखादा सल्फाईड वगैरे घेतात जसं की आयर्न पायराईड आणि त्याला जाळतात ऑन बर्निंग ऑर रोस्टिंग म्हणजे भाजणं इन एअर हवेत म्हणजे ऑक्सिजन असताना प्रोड्युसेस सल्फर डायऑक्साईड. बघा सल्फर घेतलं त्याची ऑक्सिजन आपण हवेबरोबर त्याचं ज्वलन करायला लागलो आहे म्हणून ऑक्सिजन SO2 हीट केलं की तयार होतो SO2, सल्फर डायऑक्साईड गॅस तयार होतो. म्हणजे पहिली सिंपल स्टेप आहे सल्फरला जाळायचं म्हणजेच ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करायचे, सल्फर डायऑक्साईड होतो. समजा सल्फर नाही भेटला ना आपण सल्फाईड ओरे घेतला, फॉर एक्झाम्पल आयर्न पायराईड FeS2 म्हणजे आयर्न पायराईड. आता आपण ह्याला म्हटलं असतं आयर्न सल्फाईड, पण ज्यावेळेस ओरे आपण जमिनीतनं काढतो त्यावेळेस तो प्युअर नसतो म्हणून त्यांची नावं बदल असतात. म्हणून FeS2चं नाव आहे आयर्न पायराईड, हा ओरे आहे म्हणजे खाणीतून मिळालेलं एक खनिज आहे की ज्याच्यात आयर्न आणि सल्फर मोठ्या प्रमाणात असतात. तर हा FeS2 म्हणजे आयर्न पायराईड त्याला आपण रोस्ट केलं म्हणजे भाजलं म्हणजेच इन एअर म्हणजेच ऑक्सिजनच्या प्रेझेन्सीमध्ये हीट केलं तर काय होतं बघा FeS2चं रूपांतर होतं Fe2O3 म्हणजे आयर्न ऑक्साईडमध्ये आणि Sचं आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होऊन तयार होतो सल्फर डायऑक्साईड गॅस. तर आपण अगोदर ही रिॲक्शन लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं असतं, अगोदर रिॲक्टंट लक्षात ठेवायचे, नंतर प्रॉडक्ट लक्षात ठेवायचे, नंतर बॅलन्सिंग करायचं. बॅलन्सिंग करत असताना लक्षात ठेवायचं दोन्हीकडचे ॲटम सेम झाले पाहिजेत. ह्यासाठी आपल्याला रिॲक्शन लिहिण्याची भरपूर प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजेच FeS2 अगोदर लिहायचा, O2 काय तयार होतं लक्षात ठेवायचं Fe2O3 आणि SO2 आणि मग नंतर बॅलन्स करायचा. ज्यावेळेस प्रॅक्टिस होईल आपल्याला हे आकडे आपोआप आठवतात. म्हणून या पद्धतीनं आपल्याला रिॲक्शनची प्रॅक्टिस झाली पाहिजे. नेहमी रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट लक्षात ठेवायचं नंतर बॅलन्स करायला शिकायचं. सल्फर डायऑक्साईड इज ऑक्सिडाइज्ड कॅटॅलिटिकली. सल्फर डायऑक्साईड हा दुसऱ्या स्टेपमध्ये ऑक्सिडाइज करतात म्हणजे परत आणखी त्याचं ऑक्सिडेशन करतात कॅटॅलिस्ट वापरून. कॅटॅलिटिकली म्हणजे कॅटॅलिस्ट वापरून विथ ऑक्सिजन टू सल्फर ट्रायऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ Fe2O5 कॅटॅलिस्ट. बघा सल्फर डायऑक्साईड रिॲक्ट होतो कुणाबरोबर, ऑक्सिजन बरोबर म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि तयार होतो सल्फर ट्रायऑक्साईड म्हणजे SO3. त्यासाठी कॅटॅलिस्ट वापरावा लागतो Fe2O5 व्हॅनॅडियम पेंटॉक्साईड. तर SO2 + O2 ऑक्सिडेशन करतो हवेतला ऑक्सिजन आणि SO2चं रूपांतर होतं SO3 मध्ये. कॅटॅलिस्ट वापरला Fe2O5 म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये सल्फर डायऑक्साईडपासून सल्फर ट्रायऑक्साईड तयार करतात बाय ऑक्सिडेशन. आता तिसरी स्टेप
द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक, ही दुसरी स्टेप आहे ती अतिशय एक्झोथर्मिक आहे, म्हणजे उष्णता बाहेर फेकणारी रिॲक्शन आहे. अँड रिव्हर्सिबल, अँड द फॉरवर्ड रिॲक्शन लीड्स टू डिक्रीज इन व्हॉल्यूम, त्या फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये व्हॉल्यूम कमी होत असतं. देअरफॉर लो टेम्परेचर, मग अशी रिॲक्शन जर आपल्याला घडवून आणायची असेल रिव्हर्सिबल असल्यामुळं, तर आपल्याला टेम्परेचर अतिशय लो ठेवावं लागतं एक्झोथर्मिक असल्यामुळं, 720 केल्विन, आणि प्रेशरसुद्धा हाय ठेवावं लागतं, 2 बार म्हणजे नियरली 2 ॲटमॉस्फिअर एवढं आपल्याला प्रेशर ठेवावं लागतं. आर फेवरेबल कंडिशन्स फॉर मॅक्झिमम यील्ड ऑफ SO3. SO2 पासून SO3 तयार होण्याची जी स्टेप आहे ती रिव्हर्सिबल आहे, म्हणजेच SO2 O2 SO3 तयार होतो, SO3 पासून परत SO2 तयार होतो. मग आपल्याला SO3 भरपूर पाहिजे, म्हणजे ही फॉरवर्ड रिॲक्शन जोरदारपणे चालू झाली पाहिजे. मग त्यासाठी एक्झोथर्मिक रिॲक्शन असल्यामुळं, उष्णता बाहेर पडत असल्यामुळं टेम्परेचर आपल्याला इतर रिॲक्शनसारखं जास्त ठेवून चालत नाही. इथं मग आपल्याला टेम्परेचर 720 केल्विनच्या आसपास ठेवावं लागतं आणि प्रेशर द्यावं लागतं, की ज्याच्यामुळं ही रिव्हर्स रिॲक्शन होणार नाही आणि आपल्याला मॅक्झिमम SO3 म्हणजे सल्फर ट्रायऑक्साईड मिळेल. म्हणून त्यासाठी प्रेशर वापरतात 2 बार, ज्याच्यामुळं आपल्याला SO3चं मॅक्झिमम यील्ड म्हणजे प्रोडक्शन मिळतं. आता तिसऱ्या स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये मिळालेला सल्फर ट्रायऑक्साईडवर काय करतात. सल्फर ट्रायऑक्साईड गॅस फ्रॉम द कॅटालिटिक कन्व्हर्टर इज ॲब्सॉर्ब्ड इन द कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू प्रोड्यूस ओलियम. त्या सल्फर ट्रायऑक्साईड गॅसला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर ॲब्सॉर्ब करतात, म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड तयार करण्यासाठी सल्फ्युरिक ॲसिडच वापरतात, की ज्याच्यामुळं ओलियम तयार होतं. आणि त्या ओलियममध्ये आपण परत फक्त पाणी ओतलं की आपल्याला मिळतं सल्फ्युरिक ॲसिड पाहिजे असलेल्या कॉन्सन्ट्रेशन्स. डायल्युशन ऑफ ओलियम विथ वॉटर गिव्ह सल्फ्युरिक ॲसिड ऑफ डिझायर्ड कॉन्सन्ट्रेशन. रिॲक्शनच्या भाषेत कसं होईल बघा, SO3 मध्ये H2SO4 टाकायचा, दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला सल्फर ट्रायऑक्साईड मिळाला आहे, त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड टाकायचं H2SO4, आपल्याला मिळतं ओलियम H2S2O7, फक्त दोघाची बेरीज करायची, H2 2S S2 हे 4 आणि 3 7, H2S2O7 म्हणजे ओलियम मिळतो, आणि ते H2S2O7 म्हणजे ओलियम सल्फरचं एक ॲसिड ज्याचे स्ट्रक्चर आपण अभ्यासलेत, डायसल्फ्युरिक ॲसिड. ते डायसल्फ्युरिक ॲसिडमध्ये फक्त पाणी ओतलं की आपल्याला 2 मॉलिक्यूल H2SO4चे मिळतात, म्हणून तर ह्याचं नाव डायसल्फ्युरिक ॲसिड होतं, पायरोसल्फ्युरिक ॲसिड होतं. आता त्याचं दुसरं नाव मी तुम्हाला तिथं सांगितलं होतं ओलियम. तर हा ओलियम पाण्यामध्ये ओतला की आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड मिळतं. द सल्फ्युरिक ॲसिड ऑब्टेन्ड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस इज 96 to 98% प्युअर. हे त्याचा फ्लो डायग्रॅम आहे. ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये कसं सल्फ्युरिक ॲसिड मिळवलं जातं, पण ही फ्लो डायग्रॅम सध्याच्या 2019-20च्या सिलेबससाठी कमी केले, कारण 2019-20मध्ये कोरोनाची साथ असल्यामुळे आपल्याला माहीत आहे सिलेबस जो रिड्यूस झाला आहे त्याच्यामध्ये मात्र ही फ्लो डायग्रॅम रिड्यूस झालेली आहे. पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी मात्र ती असू शकते. फ्लो डायग्रॅम महत्त्वाची आहे, फक्त आपण शिकूया, फक्त काढायची गरज नाही. तर एका बाजूनं सल्फर आणि एका बाजूनं एअर सोडलं जातं. मग आपल्याला माहीत आहे सल्फर आणि एअरच्या साहाय्याने SO2 गॅस होतो. तो SO2 आणि O2 पुढं जातो, तिथंच हवा असते. SO2 आणि O2 पुढं जातो, तिथं वॉटर स्प्रे असतं, तिथनं वेस्ट वॉटर होतं आणि त्याचं वॉशिंग केलं जातं, म्हणजेच त्याचं टेम्परेचर कमी केलं जातं. मग टेम्परेचर कमी केल्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4चा स्प्रे पुढं असतो, की ज्याच्या साहाय्यानं त्या SO2 आणि O2च्या त्या ज्या मिश्रणाला आहेत ते ड्राय केलं जातं, कोरडं केलं जातं, म्हणजे त्याच्यातलं पाणी पूर्णपणे शोषून काढलं जातं. मग ते वेस्ट झालेलं ॲसिड इथनं काढतात. मग ह्या ड्रायिंग टॉवर आहे असं म्हणतात ह्याला. हा टॉवर वॉशिंग अँड कूलिंग. तर इथं डस्ट प्रेसिपिटेट केली जाते, म्हणजे धूळ जी काय असेल ती बाजूला काढली जाते. इथं सल्फर बर्नर म्हणजे सल्फरचं ऑक्सिजनचं ज्वलन केलं जातं, त्यामुळं SO2 सल्फर डायऑक्साईड गॅस आणि ऑक्सिजन गॅस पुढं जातात. इथं डस्ट प्रेसिपिटेट केली जाते, सगळी कोरडे दुसरे जे डस्ट आहेत कण ते बाजूला काढले जातात, फक्त पुढं SO2 आणि O2 गॅस पुढं जातो. त्या SO2 आणि O2च्या मिश्रणाला मिक्सचरला
वॉटर स्प्रेच्या सहाय्यानं धुतलं जातं, म्हणून ह्याला म्हणतात वॉशिंग अँड कूलिंग टॉवर. त्यामुळे त्याचं टेम्परेचर पण कमी होतं. धुतल्यानंतर जे वेस्ट वॉटर असतं ते खाली पडतं. त्यानंतर SO2 आणि O2 पुढं जातो. त्या SO2 आणि O2च्या मिक्सरला ड्राय केलं जातं. कशाच्या साह्यानं? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या साह्यानं, स्प्रेच्या साह्यानं. म्हणून ह्याला ड्राईंग टॉवर असं म्हणतात, की ज्याच्यामुळे ह्याच्यातलं पाणी सगळं ॲब्सॉर्ब केलं जातं. जे ॲसिड असतं धुण्यासाठी वापरलेलं ते वेस्ट ॲसिड इथनं काढलं जातं. मग हा कोरडा झालेला SO2 आणि O2 पुढं जातो. इथं आर्सेनिक प्युरिफायर कंटेनिंग जिलॅटिनियस हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड म्हणजे कॅटॅलिस्ट आणि प्रीहीटर असतात. आणि पुढं हा V2O5 जो कॅटॅलिट कन्व्हर्टरमध्ये हा कॅटॅलिस्ट ठेवलेला असतो, ज्यामुळं ह्या SO2चं आणि O2चं रूपांतर SO3 मध्ये होतं. आणि त्या SO3 मध्ये SO2चं म्हणजे दुसरी स्टेप चालू झाली. SO2चं रूपांतर झालं SO3 मध्ये. SO3 पुढं जातो, त्याच्यावर मारा केला जातो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4चा, म्हणजे तिसरी स्टेप. SO3ची कॉन्सन्ट्रेटेड H2SO4ची रिॲक्शन क्वार्ट्ज मटेरियलवर होते आणि त्याच्यापासून आपल्याला मिळतो ओलियम. म्हणजे तिसऱ्या स्टेपमध्ये जो मिळालेला ओलियम आहे त्या ओलियममध्ये पाणी टाकलं की आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड मिळतं. हा असं त्याचा फ्लो डायग्रॅम आहे, परंतु 2019-20च्या सिलेबससाठी हा वगळलेला आहे. मग आपण सल्फ्युरिक ॲसिडचे प्रिपरेशन बघितलं. आता बघणार आहोत त्याच्या प्रॉपर्टीज. मग प्रॉपर्टीजमध्ये दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ H2SO4. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ H2SO4 मध्ये पहिली प्रॉपर्टी आहे सल्फ्युरिक ॲसिड इज ए कलरलेस, कुठलाही रंग नाही. डेन्स म्हणजे त्याची डेन्सिटी जास्त असते. ऑइली लिक्विड, तेलासारखं दिसणारं, ऑइलसारखं दिसणारं ते लिक्विड आहे. इट हॅज अ डेन्सिटी, त्याची डेन्सिटी ही अतिशय जास्त आहे. स्पेसिफिक आकडा आहे 1.84 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब ॲट 298 केल्विन. ह्या टेम्परेचरला एवढी सल्फ्युरिक ॲसिडची डेन्सिटी असते. इट फ्रीजेस ॲट 283 केल्विन अँड बॉइल्स ॲट 611 केल्विन. त्याचा फ्रीजिंग पॉईंट दिला आहे, बॉइलिंग पॉईंट दिला आहे. सॉलिड कोणत्या टेम्परेचरला बनतो? 283 केल्विनला, आणि बॉइलिंग पॉईंट आहे 611 केल्विन. इट इज हायली करोजिव्ह, म्हणजे साधारणतः आपल्या कातडीवर जर टाकलं तर ते सहज भाजतं, एवढं करोजिव्ह आहे. प्रोड्युसेस सेव्हर बर्न्स ऑन द स्किन, ज्यामुळं कातडीला अतिशय भयंकर इजा होते. म्हणून अशा ॲसिडबद्दल काम करत असताना भरपूर काळजी घ्यावी लागते. ते अतिशय करोजिव्ह आहे, म्हणजे अतिशय ज्वलनशील आहे किंवा आपले कातडी जाळणे इतपत ते धोकादायक आहे, हे लक्षात ठेवायचं. नोट: सल्फ्युरिक ॲसिड डिझॉल्व्स इन वॉटर विथ द इव्होल्युशन ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ हीट. ही सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामुळे आपल्याला सल्फ्युरिक ॲसिडबद्दल काम करताना व्यवस्थित जपून काम करावं लागतं. बघा, ज्यावेळेस ते पाण्यामध्ये विरघळतं त्यावेळेस भरपूर उष्णता बाहेर पडते, आणि म्हणून सल्फ्युरिक ॲसिडचं सोल्युशन तयार करत असताना उष्णता इतकी बाहेर पडून स्फोटसुद्धा होऊ शकतो. Hence, care must be taken while preparing solution of sulfuric acid from concentrated sulfuric acid. Concentrated H2SO4 must be added slowly to water with constant stirring by keeping the beaker in water bath. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याकडं कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड असतं आणि आपल्याला पाहिजे असलेल्या कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन बनवायचं असतं, म्हणजेच आपल्याला त्याच्यात पाणी ओतायचं असतं, त्यावेळेस पाणी ओतत असताना पाणी अतिशय स्लोली ॲड केलं पाहिजे. प्लस त्या बिकरमध्ये आपण सारखं हलवत राहिलं पाहिजे, आणि त्या बिकरमधनं उद्या भरपूर उष्णता निर्माण होणार आहे, म्हणून तो वॉटर बाथमध्ये ठेवायचा असतो. नाहीतर H2SO4चं सोल्युशन होताना त्या अतिशय निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळं स्फोट होण्याची भीती असते. म्हणून सल्फ्युरिक ॲसिडबद्दल काम करताना लॅबोरेटरीमध्ये भरपूर काळजी घेतली जाते. म्हणून केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये काम करत असताना नेहमी सावध राहायचं असतं. अनेक घातक रसायनं असतात, अनेक स्फोटक रसायनं असतात, त्यामुळं काम अगदी काळजीपूर्वक जपून करावं लागतं. थँक्यू.